नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती, एक सामान्य सामाजिक कार्यकर्ता. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सदराखाली मी आज एक पुन्हा प्रकरण आपल्यासमोर ठेवणार आहे. मित्रांनो, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण खाते हे अत्यंत संवेदनशील व्यवस्था किंवा संवेदनशील खाते म्हणून आपण सगळे त्याकडे बघत असतो. याच खात्यातला एक भ्रष्ट नमुना, ज्यामुळे एकूणच शिक्षण खात्याला घरघर लागायची मोठी शक्यता नाकारता येत नाही. काय शिक्षण खातं सांभाळताना त्या खात्यातले सगळेच घटक त्या खात्यातील चांगल्या वाईट गोष्टींसाठी जबाबदार आहेत. अगदी शाळा शिक्षक, शाळेच्या व्यवस्थापनातील घटक या सगळ्यांचाच सहभाग शिक्षण व्यवस्था सुदृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे या संपूर्ण व्यवस्थेवर अंकुश ठेवणारे त्यांचा देखील सहभाग फार महत्त्वाचा मानला जातो. असं असताना मात्र अलीकडच्या काही वर्षापासून या खात्यात प्रचंड बेदिली माजली आहे, मनमानी माजली. मग ते अगदी शाळा मास्तरांपासून, शाळेच्या संस्थेच्या व्यवस्थापनापासून, शिक्षणाधिकारी, प्रशासनातले महत्त्वाचे अधिकारी, ते थेट शिक्षण मंत्री ते अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळेच या महत्त्वाच्या साखळीतले दुवे आहेत. यातल्या प्रत्येकाबद्दल अगदी स्वतंत्र बोलावं लागेल अशी परिस्थिती आहे. आज मी या खात्याच्या एका उच्चपदस्थ, जबाबदार आणि IAS ही डिग्री प्राप्त अशा एका महाशयांबद्दल आपण सर्वांना माहिती देणार आहे. सध्या आपल्या राज्य शिक्षण व्यवस्थेत आयुक्त म्हणून जे विराजमान आहेत, माननीय सूरज मांढरे साहेब, हे शिक्षण आयुक्त होण्यापूर्वी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील होते. त्यांच्या कोणत्याही किंवा विशिष्ट लौकिकाबद्दल मी या ठिकाणी बोलणारच नाही आहे. मात्र शिक्षण आयुक्त म्हणून ते जेव्हा पदारूढ झाले तेव्हा अनेकांचे डोळे विस्फारले गेले आणि त्यांच्या कार्यशैलीवर अनेक लोकांच्या नजरा खिळून राहिल्या. त्यातलाच मी एक. शिक्षण व्यवस्थेतल्या प्रत्येकच घटकाविरोधात अनेक तक्रारी, शेकडो तक्रारी शिक्षण आयुक्तालयाकडे प्राप्त होत्या, आहेत आजही. आणि त्यातल्या कोणत्याही तक्रारीची सोडवणूक होताना दिसत नाही. अशा वेळेस थेट आयुक्त महोदयांकडे
काही लोकांनी आपल्या तक्रारी दाखल केल्या असं आयुक्त म्हणाले. आणि मग त्याच्याच अनुषंगाने माननीय शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे साहेब यांनी राज्यातल्या 40 ते 42 शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक महोदयांकडे एक तक्रार सादर केली असं शिक्षण आयुक्तांचंच म्हणणं आहे. बरं, त्यात त्यांनी असंही म्हटलं की संपूर्ण पुराव्यानिशी मी या शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारी माननीय महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर केल्या. आता हा संपूर्ण प्रसंग सुमारे 2 वर्षापूर्वीचा. माननीय आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी असंही नमूद केलं की संपूर्ण पुराव्यासह मी या संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या महासंचालक महोदयांच्या कार्यालयाकडे सादर केल्या. आता ह्या गोष्टीला सुमारे 2 वर्ष होत आहेत. दरम्यानच्या काळात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आयुक्त महोदयांकडे किंवा त्यांच्या कार्यालयाकडे या तक्रारीचं स्वरूप मागितलं. ती कोणती वैयक्तिक माहिती नव्हती अर्थात, कारण ही जी गोष्ट आहे तक्रार सादर केलेल्याची, ही गोष्टच म्हणेन मुद्दाम, ही स्वतः माननीय आयुक्त महोदयांनी पत्रकारांसमोर नमूद केली होती. मी ही माहिती आयुक्त कार्यालयाकडे मागताच त्यांनी मोठ्या तडफेने अत्यंत वेगवान पद्धतीने माझी मागणीच फेटाळून लावली. कारणं न पटणारीच होती. आम्ही म्हटलं ठीक आहे, सवय असते शासकीय अधिकाऱ्यांची की प्रशासनात जेही काही सुरू आहे ते गुप्तच ठेवायचं. अगदी काही त्याला लेबल लावायचं, काही कारण लावायचं, काही बनवाबनवी करायची, खोटं नाटं कारणं द्यायची, माहितीच द्यायची नाही. म्हणजे त्यांच्या खात्यात काय होतं हे बाहेर समजूच नाही आणि त्यांच्या खात्यातले ही बनवाबनवी जगासमोर येऊ नये असं त्यांचं एकंदर आविर्भाव असतो. त्याची भूमिकाही त्यांची तशी असते. मी म्हटलं चला ठीक आहे, पण जर तुम्ही खरोखर या भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार योग्य त्या यंत्रणेकडे सोपवली असेल तर त्या यंत्रणेने त्या प्रकरणाची चौकशी करून तसा निर्णय द्यायला हवा ना. तुम्हाला द्या, तुमच्याकडे करा, ती माहिती तुमच्याकडे सुपूर्द करा. त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय कारवाई करणार असाल तर कारवाई करा. एवढं सोपं आहे ना. पण हा मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट अशी की सुमारे 2 वर्ष व्हायला आले. शिक्षण आयुक्त महोदयांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या महासंचालक महोदयांकडे केली. त्या महासंचालक महोदयांना त्या चौकशीत, त्या तक्रारीत चौकशी करायला अद्यापही वेळ मिळाला नाही. हे आपण समजू शकतो, हे नेहमीचंच झालं. परंतु शिक्षण आयुक्त महोदयांनी त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले का, तर ते आढळून येत नाही. अहो, तक्रार दिल्यानंतर जर तक्रारीची सोडवणूक होत नसेल, त्याची चौकशी होत नसेल तर त्याचा पाठपुरावा करावा लागतो. आता हे माननीय आयुक्त महोदयांना कोणी सांगावं. बरं, यातनं होत झालं काय, ज्यांची म्हणून तक्रार केली आहे, ज्या पदाची, ज्या शिक्षणाधिकारी महोदयांची तक्रार केली आहे, असं माननीय आयुक्त साहेबांनी नमूद केलं आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या बदल्या सदल्या होत आहेत, त्यांचे प्रमोशन होत आहेत. आणि इतकंच नाही तर यातली काही मंडळी लाचलुचपत खात्याच्या विभागीय स्तरावर सापडता देखील आहेत. ह्यातले काही महाभाग असे आहेत की ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. काही असे आहेत की जे शासनाचे आदेश मानत नाही,
सोयीच्या ठिकाणी बदली झाली नाही म्हणून वर्षभर बेपत्ता राहतात, ॲब्स्कॉन्ड राहतात आणि काहीतरी जादूटोणा करून त्यांना हवे त्या ठिकाणची बदली करून आणता. त्या ठिकाणी मात्र मोठ्या तत्परतेने हजर होता. जो शिक्षणाधिकारी संपूर्ण वर्षभर बेपत्ता होता, ॲब्स्कॉन्ड होता, त्याला हवे त्या ठिकाणी जेव्हा बदली मिळाली तर तो बदलीच्या ठिकाणी 3 दिवस आधीच पोचला. आणि जे तिथं कार्यरत शिक्षणाधिकारी होते त्यांना खो देण्यासाठी तो रोज त्यांच्या कार्यालयात जाऊन बसत असे आणि त्यांना म्हणत असेल, मला कार्यभार द्या. असे महाभाग हे का माजले? याचं कारण मला तरी असं दिसतं की माननीय आयुक्त महोदयांनी जी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रार केली होती, त्या तक्रारीची कोणतीही कारवाई झाली नाही, त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांचे फावले. हवे त्या ठिकाणी बदली घेता, हवी ती बोगस कामं करता, बोगस मान्यता, बोगस बदल्या. बरं, यांची तक्रार करायची अगदी त्यांच्यापासून तर थेट राज्याच्या शिक्षण खात्यापर्यंत कोणाचं केसही वाकडा होत नाही. आणि शिक्षण आयुक्त महोदय राणा भिमदेवी थाटात गर्जना करता, मी सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रार केली आहे. ते तक्रार काय भिजत गोंगडं म्हणून ठेवलं आहे का? लोकांना मूर्ख समजत ते किती? तुम्ही IAS आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्हाला सगळ्यातलं सगळंच कळतं, पण तुम्ही एक विसरता. अहो, या सामान्य जनतेला जरी व्हॉईस नसला ना तर त्यांनाही सगळ्यातलं सगळंच कळतं. तुम्ही तक्रार देता, त्याची कोणती चौकशी होत नाही, त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही. दरम्यानच्या काळात ते सगळे भ्रष्ट शिक्षणाधिकारी मनमानी करता. मूर्ख समजता का लोकांना? किती दिवस चालवणार हो हे? अहो, अत्यंत संवेदनशील खातं आहे. बांधकाम खात्यात तुम्ही करा, दखतंय, आपण रोज बघतोय. अरे, या शिक्षण खात्याच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या काळासाठी, भावी काळासाठी पिढ्या निर्माण करणार आहात. त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांचा तर विचार करा. तुमच्या लेखी जे भ्रष्ट शिक्षणाधिकारी व्यवस्थेला नासवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावर ना तुमच्या स्तरावर कारवाई होत, ना तुम्ही ज्यांच्याकडे तक्रार सादर करता त्यांच्या माध्यमातून कारवाई होत. शिक्षण व्यवस्था सुधारेल कशी? देशाच्या येणाऱ्या भावी पिढ्यांवर संस्कार काय होतील? तुम्ही याचाही विचार करू नये का? तुम्हाला केवळ संशयाचा फायदा आहे म्हणून तुम्ही त्याच्यात भ्रष्टाचार केलं असं म्हणता येणार नाही. हे जरी ठीक असलं तरी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल भावना या फिक्स झाल्या. लोकांना काहीच कळत नाही असंही समजू नका. तुम्हालाच फार कळतं असा समज तुमचा राहू द्या भले, पण पुन्हा सांगतो, लोकांना काहीच समजत नाही ह्या भ्रमात राहू नका. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभर, आता जवळपास 2 वर्ष व्हायला आले. शिक्षण आयुक्तासारख्या IAS असलेल्या अधिकाऱ्याने तक्रार करून जर त्या तक्रारीत काहीच निष्पन्न होत नसेल, मग लोकांनी काय समजावं? याचं उत्तर आहे तुमच्याकडे. पा असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही तक्रारीची जाहीर वाच्यता केली, याही गोष्टीची जाहीर वाच्यता करून टाका. स्वागत आहे आपले.